हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रवीण सुदळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मधून पीएस अकॅडमी मधून तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये बघूया कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, आणि त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी 50, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरती आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते सकाळी 9 ते 10 सेक्शन मध्ये, हे आपण आधी सेक्शन मध्ये काय करूया डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, आज आपण कोणताही स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी आपण रेकमेंड केलेला नाहीये. आज आपण फक्त 2 स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकिंग करायला सांगितलं होतं. जो आपण पहिला स्टॉक जो प्रॉफिट बुकिंगला सांगितलं होता जिंदाल स्टॉक, जो आपण काल बाय करण्यासाठी सांगितलं होता 595 580 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 630 660 टार्गेटसाठी आपल्याला जिंदाल स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री कालच आपल्याला घेऊन ठेवायची होती. सो बीटीएस साठी फर्स्ट टार्गेट जे असणार आहे जिंदाल स्टॉक फर्स्ट टार्गेट दिलेलं आहे. पण पहिले 595च्या रेंज मध्ये तो आपण बाय केला असता 595 580, आणि आजचा जो हाय गेलेला आहे जिंदाल स्टॉकचा आजचा हाय गेला होता 554 चा आजचा हाय गेलेला आहे. म्हणजे आपण एका दिवसामध्ये आपल्याला 10% ची रॅली आपल्याला जिंदाल स्टॉक मध्ये काय करता आली असते, आपल्याला पिक करता आली असते. जो आपण बीटीएस साठी आपण काल तो प्लॅन केला होता 630 660चं टार्गेट दिलं होतं. पण सेकंड टार्गेट काय झालेलं 3 ते 4 पॉईंटने काय झालेलं आहे, मी झालेलं आहे. ओके, जर कोणी जो होल्ड केला असेल तर 10% ची रॅली जिंदाल स्टॉक मध्ये आपल्याला एका दिवसामध्ये काय करता आली असती, बुक करता आली असते. तर दुसरा स्टॉक जो आपला प्रॉफिट बुकिंगला आला होता एरोग्रीन, हा आपण 24 जुलैला तो आपण अपडेट केला होता आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. 660 630च्या रेंज मध्ये तो बाय करायचा होता. 690 710 या 2 टार्गेटसाठी आपल्याला एरोग्रीन मध्ये काय करायची होती, एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. आणि एरोग्रीनचा आजचा जर आपण हाय बघितला तर आपण ते 24 तारखेला तो अपडेट केला होता. 24 तारखेला आपल्याला तो बाय करायचा होता 660 630च्या रेंज मध्ये आपल्याला एरोग्रीन मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. तो आपण 630च्या जरी रेंज मध्ये तो बाय केला असता तर मोर दॅन 17% ची रॅली आपल्याला एरोग्रीन मध्ये काय करता आली असती, बुक करता आली असती. आजचा जो एरोग्रीनचा हाय गेलेला 733चा आजचा हाय गेलेला आहे. म्हणजे आपल्याला जवळपास मोर दॅन 15% रॅली आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये एरोग्रीन मध्ये आपल्याला काय करता आली असते, आपल्याला बुक करता आली असते. मित्रांनो, हे जे स्टॉक आपण रिकमेंड करत असतो, हे जे आपण अनालिसिस करत असतो, जो आपला सेटअप आहे या बीटीएस सेटअप मध्ये जे स्टॉक येत असतात त्यानुसार आपण ते स्टॉक काय करत असतो, आपण एंट्री एक्झिट साठी आपण काय करत असतो, प्लॅन करत असतो. त्या स्टॉकमध्ये कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस कुठे मेंटेन करायचा आणि टार्गेट कुठे मेंटेन करायचं आहे, हे सगळं तुम्हाला आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. हे जे तुम्हाला मी स्टॉक रिकमेंड करतोय एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. जे आपले ऑलरेडी जे ऍडव्हान्स टेक्निकलचे कॅन्डिडेट मेंबर्स आहेत त्यांना आणखी त्यांचं प्रिडिक्शन कमी क्लिअर होण्यासाठी मी काय करत असतो, या लेवल्स मी ते अपडेट करत असतो. आयओसीएल आपण 175च्या रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलं त्या रेंजला, आणि तो ऍव्हरेज करायचा होता. परंतु 160 165च्या रेंजला तो ऍव्हरेज करायचा होता. आणि त्याचा आपण टार्गेट दिलं होतं 170 185 आपण टार्गेट दिलं होतं. त्या आयओसी मध्ये आपण जर तो होल्ड केला असता आणि जर खाली तो ऍव्हरेज केला असता तर यामध्ये सुद्धा आपल्याला 13% रॅली आपल्याला आयओसीएल मध्ये पण काय करता आली असती, बुक करता आली असती. ऑलरेडी मी सांगितलं हा एक लॉंग टर्म काउंटर साठी काय करायचं, आपल्याला आयओसीएल आपल्याला बाय करायचा होता. आज हे 3 स्टॉक जे आले होते आपले, जे आपण स्विंग साठी आणि लॉंग टर्म साठी आपण जे प्लॅन करत असतो ते आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये आले होते. आज आपण कोणताही स्टॉक आपण रिकमेंड केला नाही, कारण मार्केटने एक हेल्दी करेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं, थोडंसं वेट करतोय. अजून जर डीप लेवलला जर मार्केट येणार आहे तर 24,500 600 या लेवलला जर निफ्टी जर आपल्याला येत असेल तर आपण त्या लेवलला आणखी काय करू शकतो, त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट साठी आणि स्विंग ट्रेडिंग साठी आपण काय करतो, प्लॅन करू शकतो. ओके, त्याचबरोबर फेडचे 2 दिवसाचे रिझल्ट आहेत, त्यामुळे आपण काय केलं, थोडंसं वेट अँड वॉच करतोय. आपल्याला पुढच्या स्विंग आणि आज आपण कोणताही स्टॉक त्यामुळे काय केलेलं आहे, रिकमेंड केले नाही. लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते निफ्टी आणि बँक निफ्टी हे साइडवेज मध्येच होते. आपण जो पहिले जे ट्रेड प्लॅन केले होते फिन निफ्टीची आज एक्सपायरी होती, त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता फिन निफ्टीवरती ट्रेड प्लॅन केला होता, आणि त्यामध्ये काय झालं, चांगली रॅली आपल्याला पिक करता आली. निफ्टी बँक निफ्टी हे दोन्ही फ्लॅट ओपन झाले होते, त्यामध्ये जास्त आपल्याला मुवमेंट आपल्याला पॅच करता आले नाही. त्यामुळे आपण पहिले जो ट्रेड आपण घेतले होते हे फिन निफ्टीचे ट्रेड प्लॅन केले होते, त्यामध्ये चांगली मुवमेंट आपल्याला मिळाली होती. सो इथे बँक निफ्टीने सेकंड हाफ मध्ये चांगलं हेल्दी करेक्शन दिलेलं आहे. बँक निफ्टी पण आज ओपन झाल्यानंतर काय झालं, फ्लॅट ओपन झाला होता. ओके, आणि त्यानंतर काय झालेलं आहे, मार्केटमध्ये एक अपसाईडला रॅली मिळाली. पण आपण जर कॉल साईडला आपण प्रिडिक्शन आपल्या सेटअप नुसार त्यामध्ये आपल्याला कम्फर्ट नव्हतं मिळत की आपण त्यामध्ये एखादी पोझिशन घेऊन आपल्याला तो होल्ड करायचा. ओके, त्यामुळे आपण एक 0-0चा कॉल आपण फिन निफ्टी साठी दिला होता. त्यामध्ये एक चांगली रॅली तुम्हाला फिन निफ्टी मध्ये पण काय करता आली असती, पिक करता आली असती. ओके, हे आपण ऑप्शन ट्रेडिंग जे आपण करतो, जो आपला सेटअप आहे त्याचबरोबर आपण प्रीमियम कॅल्क्युलेटर आपण चेक करत असतो. हे आपल्या सेटअप नुसार आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करत असतो, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जो कोणती लेवल जर बनत असेल त्यामध्ये आपण एंट्री एक्झिट साठी आपण प्लॅन करत असतो. लाईव्ह मार्केट सेशन तुम्हाला जर अटेंड करायचं असेल तर पीएस अकॅडमी या वेबसाईटला जाऊन तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करू शकता, जेणेकरून तुम्हाला उद्याचे जे सेक्शन जे असणार उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे आणि उद्या एक चांगली मुवमेंट एक्सपेक्टेड आहे, तर आपल्याला लाईव्ह मार्केट सेक्शनला पण तुम्हाला अटेंड करता येईल.
सो आपल्या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि लिंकला क्लिक करून तुम्हाला काय केलं जाईल, आपली जी गुगल मीटची मीटिंगची लिंक असणार ती लिंक तुम्हाला इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन पाहू शकता जे आपले मेंटर कॅन्डिडेट्स आणि आपले ऍडव्हान्स टेक्निकलचे कोर्स केलेले कॅन्डिडेट त्यांचे काही रिव्ह्यूज असेल, त्यांनी सुरुवात कशी केली होती आणि ते कसे डेली अर्निंग करत आहे हे रिव्ह्यूज तुम्ही त्यांच्या त्या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, याचबरोबर तुमचं जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसते, त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर शेअर मार्केटच्या बेसिक जर कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर तुम्हाला 2 आठवडे जो आपला जो कोर्स आहे तो तुम्हाला कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये अवेलेबल असणार आहे. सो तुम्हाला त्यासाठी काय करायचं, रजिस्टर करायचं आहे आणि जे तुमचे रिलेशनशिप मॅनेजर आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि एक अकाउंट ओपन करून तुम्ही त्याचा बेसिक कोर्स तुम्ही नॉलेज घेऊ शकता. त्याचबरोबर लाईव्ह मार्केट जे असणार आहे 1 महिना तुम्हाला लाईव्ह मार्केट सकाळी 9 सेक्शन असणार आहे. हे सेक्शन तुमच्यासाठी काय असणार आहे, अवेलेबल असणार आहे. जेणेकरून तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कसं पद्धतीने केल्या जातात याचंही तुम्हाला नॉलेज आहे आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्या 2 आठवड्याचा जो कोर्स आहे या कोर्सला तुम्ही काय करू शकता, रजिस्टर करून तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. हे जे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करत असतो तुम्हाला अनालिसिस कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाइस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.